दररोज तेच जेवण, तेच भाजी, तेच चपाती आणि संध्याकाळी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच एक्सप्रेशन, बोर झालंय. आणि अशा वेळी मम्मीनी बनवला हा मस्त असा राईस. चायनीज, इंडो चायनीज, आता तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते तुम्हीच ठरवा. आता मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा राईस मम्मीने बनवला आहे. म्हणजे थोडासा चायनीज फ्लेवर, थोडा आपल्या खडे मसाल्यांचा तडका, असा हा राईस आहे. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी ना, मम्मीने एका कढईमध्ये भात जो आहे तो शिजवून घेतला होता. आणि त्यासाठी मम्मीने एका पाण्यामध्ये पाणी गरम केलं, त्यात थोडीशी हळद घातली, चक्री फूल घातलं आणि मोठी वेलची असते ना तर ती घातली होती, आणि चवीपुरतं मीठ, आणि त्यात घातला आपला राईस आणि तो पूर्णपणे शिजवून घेतला. भात तर शिजवून घेतला. आता मेन राईस करायला घेऊया. आणि हा राईस ना खरंच खूप झटपट होतो. म्हणजे फक्त भाज्या ज्या आहेत त्या अवेलेबल असतील, ज्या काही भाज्या अवेलेबल असतील ना तुमच्याकडे, त्या तुम्ही यूज करा. मी ते कोबी बारीक चिरलेली, गाजर घेतले, शिमला मिरची घेतली लाल, पिवळी, हिरवी, मशरूम घेतलेत आणि बेबीकॉर्न्स घेतले. सगळं नीट चिरून घेतले आणि कांदासुद्धा घेतला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ना, ते चिरून घ्यायचे आहेत. एकदम बारीक चॉप नाही करायचे, तर स्लाईस करायचे आहेत त्याचे. आणि ते एका कढईमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि त्यात घालायचं आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा. ठेचा चांगला परतायचा आहे आणि मग त्यात घालायचा आहे कांदा. कांदा परतला ना की त्यात गाजर जे आहे, गाजर आणि बेबीकॉर्न ते सुद्धा घालायचे आहेत आणि ते नीट शिजवून घ्यायचे आहेत. कारण गाजर आणि बेबीकॉर्न हे दोन्ही गोष्टी शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून ते आधी घालायचं आहे. ते शिजवलं की त्यात थोडेसे मशरूम होते तर ते घातलेत आणि कोबी घातली आहे. आता हे सगळं नीट परतवून घ्यायचं आहे आणि मग त्यात घातली आहे 2 टेबलस्पून शेजवान चटणी, 2 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि 1 ते 1.5 टेबलस्पून सोया सॉस. सोया सॉस जो आहे ना तो जास्त नाही घालायचा, नाहीतर एक आंबटपणा येईल तो, म्हणून थोडाच घालायचा आहे. आणि मग त्याच्यावरती घातली काळी मिरीची पावडर. जास्त नाही घालायची, थोडीशीच घालायची. आणि सगळं जे आहे ते नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात थोडंसं मीठ घातलंय जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्या लवकर शिजतील. आता यात घातली शिमला मिरची. शिमला मिरची एकदम पण जास्त कुक नव्हती करायची, नाहीतर मग ती गळूनच गेली असती पार, म्हणून मग ती थोडी उशिरा घालायची. आणि मग त्यात घातलाय राईस. राईस जो आहे तो आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे, तो शिजवलेला आहे ऑलरेडी. फक्त आता सगळं जे आहे ते मिक्स करायचं आहे. भात जो आहे ना तो नीट मिक्स केला ना की त्यात कांद्याची पात घालायची आणि पनीरचे क्यूब्स घालायचे. पनीर जो आहे तो तळून वगैरे काही घ्यायचा नाही आहे, त्याचे सिंपल क्यूब्स घालायचे आणि भात जो आहे तो नीट परतवून घ्यायचा आहे. आणि 10 ते 10 मिनटं त्याला वाफ द्यायची आहे. आणि आपला हा इंडो चायनीज राईस जो आहे, जे काही नाव द्याल, तो तयार झाला आहे आणि खूपच छान लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत, नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय.